नमस्कार. मी लालसिंग मिसाळ, उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर प्रदेश नागपूर. आज राष्ट्रीय भूमापन दिन आहे. भूमापन दिनाचं कधीपासून सुरू झाला तर 10 एप्रिल 1802 रोजी भारतातल्या जमिनीची मोजणी केप केमोरिन जे आहे भारताचं दक्षिणेचं टोक तिथून सुरुवात झाली आणि जमिनीची मोजणी टप्प्याटप्प्यानं होत गेली. त्याचं जे रेकॉर्ड आहे ते शंकुसाखळीच्या पद्धतीनं तयार केलेलं आहे आणि संपूर्ण भारताची मोजणी एव्हरेस्टपर्यंत झालेली आहे. हा जो कालावधी आहे तो जवळजवळ 100 वर्षांहून जास्त कालावधी या मोजणीसाठी लागलेला आहे. आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये हिंगणघाट इथं ज्यांनी या जमिनीची मोजणी सुरुवात केली ते कॅप्टन लॅम्प्टन यांची समाधी आहे. त्यांचं तिथं देहावसान झालं. ही आपल्या डिव्हिजनसाठी एक गौरवशाली बाब आहे. जे रेकॉर्ड तयार केलेलं आहे ते रेकॉर्ड शंकू आणि साखळीच्या मेजरमेंट परिमाणात केलेलं आहे. आता ते रेकॉर्ड जतन करत असताना ते रेकॉर्ड आता डिजिटाईज झालेलं आहे. म्हणजे जे टेक्स्च्युअल रेकॉर्ड आहे त्याचं स्कॅनिंग झालेलं आहे आणि जे ग्राफिक आहे नकाशाचं रेकॉर्ड आहे त्याचं डिजिटायझेशन झालेलं आहे. आता जनतेला आपण ऑनलाईन बहुतांश सेवा देत आहोत. पूर्वी जसं कार्यालयामध्ये एखादी नक्कल एखाद्या सर्वे नंबरची किंवा गट नंबरची पाहिजे असेल तर कार्यालयात येऊन त्याचं आपल्याला रेकॉर्डची माहिती घ्यावी लागत होती. आता महाभूमी जी पोर्टल आहे, जी वेबसाईट आहे भूमी अभिलेख विभागाची, त्यामध्ये विविध सेवा दिल्या जातात. त्यातलं एक रेकॉर्ड जे आहे ते एक आपण सेवा देतो. त्यानंतर ई मोजणी जे आहे ते पण आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. जनता ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि जनतेला आपण जी प्रत जे आहे ज्याचं फायनल आउटपुट जो नकाशा तयार होत होता त्याचं पण त्यांना ऑनलाईनच डाउनलोड करता येतं. त्यानंतर फेरफार जो मुख्य शहरातला आपल्या नागपूर शहरातला भाग आहे त्या प्रॉपर्टी कार्ड तयार होतं, फ्लॅटचे फेरफार होतात, त्यानंतर जमिनीचे फेरफार होतात. तर त्याची अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे. नागरिक घर बसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतात. तो अर्ज कुठल्या स्टेजला आहे त्याची परिस्थिती काय आहे ते पण त्यांना आपली चौडी जे आहे पोर्टल आहे त्याच्यावर त्यांना माहिती मिळते. त्यांना नोटीस आली की नाही हे पण त्याच्यामध्ये त्या पोर्टलवर समजतं. मोजणीची नोटीस पण त्यामध्ये मिळते आणि मोजणी झाल्यानंतरची जी प्रत आहे ती जनता डाउनलोड करू शकते. ऑफिसमध्ये येण्याची काय सध्या आवश्यकता नाही. त्यानंतर अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. जे रेकॉर्ड जतन करायचं होतं, जे कागद रेकॉर्ड आहे, जे 100 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड आहे, ज्याला काही कालमर्यादा आहे रेकॉर्ड राहण्याचे कागदावरचे रेकॉर्ड, ते आता डिजिटाईज झालेलं आहे. त्यामुळं याच्यामध्ये भूमी अभिलेख विभागानं खूप चांगलं काम केलेलं आहे. जनतेच्या कमी परिश्रमात जास्त सेवा कशी देता येईल या दृष्टीनं काम झालेलं आहे. मी भूमापन दिनानिमित्त सर्वांना भूमापन दिनाच्या शुभेच्छा देतो. मी अभय पुष्पा अनंतराव जोशी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नागपूर. सर्वप्रथम सर्वांना आजच्या 10 एप्रिल भूमापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. मित्रांनो, भूमी अभिलेख विभागाचं जे कार्य आहे ते अतुलनीय आहे. महाराष्ट्रामध्ये आज जी शांतता आहे ते केवळ जमिनीचं अभिलेख भूमी अभिलेख विभागाने तयार करून ठेवलेला आहे त्यामुळेच आहे. मित्रांनो, भूमी अभिलेख तयार करण्यासाठी जेवढ्या लोकांचे प्रत्यक्ष सीमेवर प्राण गेले नसतील त्याच्याहीपेक्षा जास्त लोकांचे प्राण जे आहेत तर ते या भूमी अभिलेख तयार करताना झालेले आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे. आज जर बघितलं तर भूमी अभिलेख विभागाचं मोजणी आणि अभिलेख पुरवणे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. म्हणजे
म्हणजे भूमी अभिलेख विभागाची जी सुरुवात झाली ती शंकुसाखळीच्या मोजणीपासून झाली आणि आज भूमी अभिलेख विभाग जो आहे तो रोवर पर्यंत म्हणजे ज्याला म्हणूया सॅटेलाइटच्या माध्यमातून च्या मोजणीपर्यंत पोहोचलेला आहे. एवढा मोठा बदल जो आहे तो भूमी अभिलेख विभागामध्ये झालेला आहे. त्यासोबतच भूमी अभिलेख विभागामधून ज्या काही सेवा जनतेला उपलब्ध होत आहेत त्या सर्व सेवा ज्या आहेत त्या महाभूमी या पोर्टलच्या माध्यमातून त्या लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिनानिमित्त मी जनतेला विनंती करतो की आपल्याला भूमी अभिलेख विभागाकडून कोणत्याही प्रकारची नक्कल पाहिजे असेल किंवा मोजणीसाठी अर्ज करायचा असेल किंवा फेरफारासाठी अर्ज करायचा असेल, आपल्या मिळकत पत्रिकेसाठी अर्ज करायचा असेल किंवा आपल्या फेरफार अर्जावर आपल्या मोजणी अर्जावर काय कारवाई भूमी अभिलेख विभागाकडून केली हे सर्व तुम्हाला एका क्लिकवर आपल्या मोबाईलवर देखील आपण बघू शकता. त्यासोबतच मला अत्यंत आनंद होत आहे की माननीय बावनकुळे साहेब यांच्या त्यांच्या निर्देशाखाली आपण नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका जो आहे तो प्रथम पथदर्शी प्रकल्प म्हणून पोट हिस्सा मोजणीसाठी निवड केलेला आहे आणि 6 एप्रिल पासून प्रत्यक्ष काम जे आहे ते आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष जमिनीवर जे पोटहिस्से झालेले आहेत त्याची मोजणी केली जाणार आहे आणि त्या मोजणीचा नकाशा जो आहे तर त्या जमिनीच्या अधिकार अभिलेखासोबत जो आहे तो जोडला जाणार आहे. ज्यामुळं आज जर बघितलं तर लोकांना अधिकार अभिलेख वेगळा मिळतो आणि नकाशा वेगळा मिळतो. मात्र हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आपल्याला जमिनीचा नकाशा आणि त्याचा अधिकार अभिलेख जो आहे तो एकत्रित मिळणार आहे. तर आजच्या या 10 एप्रिलच्या भूमापन दिनानिमित्त मी जनतेला परत एकदा आवाहन करतो की जनतेने भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी पोर्टलवर जाऊन या सर्व सेवांचा जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं लाभ घ्यावा. परत एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी अनिल फुलझेले, उपअधीक्षक भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण. आज 10 एप्रिल भूमापन दिन. भूमापन दिनाच्या सर्व नागरिकांना व अधिकारी कर्मचारी यांना खूप खूप शुभेच्छा. उपअधीक्षक भूमी अभिलेख नागपूर ग्रामीण या कार्यालयाने भूमापन दिनानिमित्त विशेष भूमी अभिलेख विभागाची पथदर्शी किंवा मूलभूत माहिती सांगणारी एक माहिती पुस्तिका तयार केलेली आहे. ही माहिती पुस्तिका डिजिटल स्वरूपात सुद्धा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भूमी अभिलेख विभागाने नुकतीच स्वामित्व योजना संपूर्ण राज्यामध्ये राबविलेली आहे आणि संपूर्ण गावांचा गावठाणाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व मिळकतींचा अभिलेख तयार करून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत हांडे, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 नागपूर. सर्वप्रथम सर्व बांधवांना भूमापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, भूमापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी महाराजस्व अभियानांतर्गत आमचे जे स्टॉल लागलेले आहेत किंवा मग आमची जी वेबसाईट आहे महाभूमी अभिलेखवाली आणि त्यामध्ये जाऊन किंवा मग आमचे जे ई सेवा केंद्र आहे तिथे जाऊन भूमी अभिलेख विभागाची माहिती जास्तीत जास्त करून प्राप्त करून घ्यावी व विभागाबाबत काही त्यांचे निराकरण समस्या असतील तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून ते समाधान करून घ्यावे. नमस्कार. नमस्कार, मी अजित साळुंके, नगर भूमापन अधिकारी क्रमांक 3 नागपूर. भूमापन दिनाच्या सर्व नागरिकांना आणि सर्वांना शुभेच्छा. भूमी अभिलेख विभागाने फेरफारसाठी महाभूमी पोर्टलवरती इप्सित नावाचा एक टॅब तयार केलेला आहे. त्या इप्सित मधून आपण 10 वेगवेगळ्या प्रकारचे फेरफार आपण अर्ज सादर करू शकता. त्याचा फायदा असा होतो की नागरिकांना त्यांच्या अर्जावर होणाऱ्या प्रत्येक केलेल्या कारवाईबद्दल त्यांना मेसेजद्वारे माहिती मिळते आणि त्यांना त्यांचा अर्जाचं लाईव्ह ट्रॅकिंग मिळू शकतं.